नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे. निराधारांना आधार देणारी योजना आहे. कारण निराधारांना कोणाचाही आधार नाही, अपंगांना कोणाचाही आधार नाही, दिव्यांगांना कोणाचाही आधार नाही, जे वयोवृद्ध आहेत त्यांनाही कोणाचा आधार नाही. तर निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर आपण प्रत्येक वेळेस म्हणजे दररोज आपण एक माहिती सांगत असतो, त्यामध्ये प्रत्येक वेळेस अपडेट असतात. आता मे आणि एप्रिल महिन्याचे पैसे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त 80% लोकांना मिळाले आहेत, हे सुद्धा आपण दाखवले होते. व त्याबाबत GR सुद्धा आला होता व 1500 रुपये जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होण्यास सुरुवात आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की आम्हाला पैसे मिळाले आहेत व आपण पोल सुद्धा घेतला होता, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की एप्रिल महिन्याचं व मे महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. त्याबाबत एक GR सुद्धा आला होता. आता एक नवीन GR आला होता की त्याच्यामध्ये सांगण्यात आले होते की जे काही योजनेचे सर्व पैसे आहेत ते 12 मे पर्यंत जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणारच आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा दिली आहेत, म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत व याबाबत नवीन शासन निर्णय सुद्धा घेतला होता. व ज्या अधिकाऱ्यांनी म्हणजे ज्यांनी लेट केलं आहे पैसे देण्यास त्यांच्यासाठी 1000 रुपये दंड सुद्धा करण्यात आले आहे, ही माहिती समोर आली आहे. पण अजून एक माहिती होती की निराधार योजनेचे जे पैसे आहेत किंवा विशेष सहाय्य योजनेचे जे काही पैसे आहेत, निधी आहेत, ते पूर्णपणे लाडक्या बहिणींसाठी वापरले गेले आहेत किंवा लाडक्या बहिणींसाठी वळवले आहेत. याबाबत सुद्धा मंत्र्यांनी प्रश्न उभारले की आम्ही नक्की काय करायचं, की आमचा विभाग बंद करायचा का, ही गरज नाही आहे का? म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे किंवा विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांना गरज नाही का? खरं तर निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांना नक्कीच जास्त गरज आहे. अपंगांना जास्त गरज आहे, कारण बरेचसे प्रश्न असतात की ते सोडू शकत नाहीत. आता एकाने कमेंट सुद्धा केली आहे की भाऊ माझी मुलगी दिव्यांग आहे, कसं सांभाळ करावं, की काय करायचं, की सांभाळ कसं करायचं? तो 5 महिने पगार झाला नाही, 1500 रुपये आहे ते वाढीव पण होत नाही. 1500 रुपयेमध्ये कसं भागणार आहे आणि कामाला सुद्धा जावं लागतं, तर त्या मुलीला घेऊन कसं जायचं किंवा घरी बसून कसं पोट भरणार आहे? बरेचसे असे प्रश्न आहेत की त्यांना कामाला म्हणजे बरेचसे असे प्रश्न आहेत की दिव्यांग असतात किंवा घरी ते दिव्यांग असतात, त्यांना 5-5 महिने पगार मिळत नाहीत. काहींनी DPT करून घेतला आहे, KYC करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही सर्व प्रोसेस तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे ते सुद्धा करून घेतलं आहे. पण आता एक महत्त्वपूर्ण माहिती आहे की ते म्हणजे आता निवडणुकासुद्धा जवळ येत आहेत, निवडणुकासुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे काय आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांना एकत्रितपणे येण्याची गरज आहे. कारण तुम्ही जर एकत्रितपणे आलात तरच इथे लढू शकणार आहात. जसं की लाडक्या बहिणींना जसं की लाडक्या बहिणींचे मतं गरजेचं आहे, तसं सुद्धा आपले म्हणजे निराधार योजनेचे सुद्धा मतं इथे गरजेचंच असणार आहे. कारण निवडणुकीमध्ये आता अशी सुद्धा शक्यता आहे की 6000 रुपये वाढीव होऊ शकते. म्हणजे आता बच्चू कडू सुद्धा प्रत्येक वेळेस लढा देत आहे. त्यांनी हे सुद्धा प्रश्न उभा केला आहे की 600 रुपये असणाऱ्या दिव्यांगांना फक्त 1500 रुपये तुम्ही वाढवता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे आहे. त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की तुम्हाला राग येत नाही का, की तुमचे पैसे वाढवत नाहीत किंवा 600 रुपयावरून फक्त 1500 रुपयेमध्ये कसं भागणार आहे? कमीत कमी 6000 रुपये तरी महिन्याला दिलंच पाहिजे आहे, जेणेकरून जे काही निराधार आहे त्यांना हे खर्च करण्यासाठी किंवा हे मदत होणार आहे. आर्थिकदृष्ट्या ते दुर्बल आहेत, म्हणजे त्यांना कोणाचाही साथ नाही, पूर्णपणे निराधार आहे, त्यांना पूर्णपणे इथे आधार मिळणार आहे. तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे इथे एकत्रितपणे येण्याची गरज असणार आहे. कारण आता हालचाली सुरू झालेल्या आहेत व इथे बच्चू कडू नेहमीच इथे प्रयत्न करत असतात की निराधारांना आधार देण्यासाठी. त्यांनी शेतकऱ्यांबाबत सुद्धा विचारणा केली आहे की कर्जमाफी करणार आहे, जसं की 7/12 कोरा करणार आहे असं म्हटलं आहे, तर ते कधी करणार आहे ह्याची सुद्धा विचारणा केली आहे. तर सरकारने नक्कीच याबद्दल विचार करायला पाहिजे आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच विचार करायला पाहिजे आहे. एकच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे आहे. आपल्या लढ्याला यश मिळणारच आहे. त्यामुळे निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांनी विचार करून सर्वांनी एकत्र येऊन आणि जे काही सांगितलेलं आहे सरकारने, DBT करून घ्या, KYC करून घ्या, त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन करा, तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना जाऊन तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला द्या. हे पूर्ण प्रोसेस जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला नक्कीच 100% हे पैसे यायलाच पाहिजे आहे. कारण मे महिन्याचे पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आपण विथ प्रूफ दाखवलं होतं, तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन. एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे 80 ते 90% लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. पण अजून प्रश्न आहे की जे पाठीमागचे हप्ते आहे ते मिळणार आहे का नाही? ती पाठीमागची निधी होती ती आमच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण प्रत्येक
महिन्याला GR शासन निर्णय येत आहे, पण ते फक्त येऊन काही फायदा आहे ना, ते तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायलाच पाहिजे आहे, 100% व्हायला पाहिजे। जसं की लाडक्या बहिणींना 1500 रुपये न चुकता त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, तसं तर निराधारांना सुद्धा त्यांनी सुद्धा मतं दिलेली आहेत त्यांनी। त्यामुळे यापुढे जाऊन सुद्धा आता निवडणुकी जवळ येत आहे, त्यामुळे सरकार नक्कीच विचार करणार व इथे जे निराधार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये यापुढे तरी नक्कीच प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये पैसे 100% जमा होणारच आहे, याची सुद्धा दक्षता। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे बांधव आहेत ते पूर्णपणे एकत्रितपणे येईल, आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल व ही माहिती जास्तीत जास्त शेअर होईल। आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।